जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी भव्य दिव्य अशा बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 21 मार्च रोजी या ठिकाणी भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे. विशेष म्हणजे पिरंगुट गावामध्ये पहिल्यांदाच 3 फेऱ्याचं मैदान संपन्न होतं आहे. या ठिकाणच्या समस्त ग्रामस्थ आणि युवक वर्गानं पहिल्यांदाच गावामध्ये 3 फेऱ्याच्या मैदानासाठी भव्य दिव्य असं मैदान तयार केलं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं तयार करण्यात आले, बक्षिसाची रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी मोहन तात्याबा गोळे, माजी सरपंच, ग्रामपंचायत पिरंगुट. दादा, काय सांगाल, दिनांक 21 मार्च रोजी पिरंगुट गावामध्ये भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित केलं आहे. काय सांगाल, कशा पद्धतीनं गावामध्ये तयारी सुरू आहे आणि यात्रा उत्सवाचा काळ सुरू आहे, काय सांगाल? खरं तर ह्या बैलगाडी स्पर्धेचं हे पर्व 3रं आहे. पण या प्रकारचं नियोजन हे तालुक्यामध्ये पहिलं आणि पिरंगुटमध्येही पहिलं म्हणावं लागेल. कारण असं नियोजन आणि असं आयोजन पिरंगुटमधील युवकांनी केलं हे खरं तर आमच्यासाठी भूषणावं आहेच. आणि ह्याची तयारी गेले ते 15 दिवसापासून लगातार करतायत आणि खरं तर हा आम्हाला सर्वांना याबाबतचा अभिमान आहे. काय सांगाल, पहिल्यांदाच 3 फेऱ्याचं मैदान होतं, इथून मागची जी मैदान झाली ती सेकंदाच्या छकडीची मैदान झाली, काय सांगाल त्याविषयी? खरं तर मी जे आयोजक आहेत म्हणजे खरं तर या बैलगाडी स्पर्धेचं ते याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विस्तृत आणि चांगल्या पद्धतीने देतील. पण मी फक्त एवढंच ग्रामस्थांच्या वतीने सांगेल की आयोजन अतिशय चांगलं होतंय असं आम्हाला तरी दिसतंय आणि 21 तारखेला त्याचं प्रत्यय आपला सर्वांपुढे असेलच. तसेच भैरवनाथ जोगेश्वरी यात्राची परंपरा ही आमच्या पूर्वजांपासून पिरंगुट गावामध्ये होतीये. विशेष करून पिरंगुटमध्ये 2 भैरवनाथाची मंदिरं आणि एक बाळ भैरवनाथाचं मंदिर असा पिरंगुटचा चांगला इतिहास आहे. त्या इतिहासामध्ये कुठल्याच गावामध्ये अशी 3 मंदिर असेल असं महाराष्ट्रामध्ये गाव नाही आहे. त्यामुळे आमच्या जो छबिनाची मिरवणूक असते त्या मिरवणुकीला खूप मोठं प्राधान्य असतं आणि त्याला जोडून कुस्तीच्या मोठ्या स्पर्धा असतात. 22-23 लाखाची बक्षीस असतात. त्याच्यामध्ये गेल्या 3 वर्षापासून हा बैलगाडी स्पर्धेचं एक आयोजन होते. त्याच्यामध्ये तरी नाही म्हटलं तरी 10 लाखाची बक्षिसं वाटली जातील. खूप मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेचं नियोजन होतं. तमाशा असेल, ढोल ताशा पथकाचं स्पर्धेचं गेल्या काही वर्षापासून नियोजन होतं. त्याच्यामध्ये आपण जवळपास 7 लाखाची बक्षिसं वाटप करतो. तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा उत्सव करणे हे पिरंगुट गावची एक ख्याती मानावी लागेल आणि हे सगळ्यांचं युवकांचं मोठं सहकार्य आहे. काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? मी तमाम बैलगाडा प्रेमी आणि मुळशीकरांना विनंती करतो विशेष करून की आपण या मैदानाचा नक्कीच सहभाग घेऊन आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी प्राप्त करून द्या. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये नाव नोंदणी करा आणि जास्तीत जास्त बैलगाड्या मालक आणि त्या सर्वांनी सहभागी व्हा आणि आमच्या यात्रेची शोभा तुम्ही वाढवणार ही खरं तर भैरवनाथ चरणी प्रार्थना आहे आणि तुम्हाला विनंती आहे की तुम्ही यावं आणि अगत्याने यावं आणि ही यात्रेला शोभा वाढवावी ही विनंती करतो. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्कार. आपला परिचय द्या. मी राहुल दामोदर पवळे, पंचायत समिती सदस्य मुळशी, नवनिर्वाचित पंचायत समिती. अभिनंदन दादा तुमचं. गावामध्ये भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित करण्यात आलं आहे. काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? हे मैदान या ठिकाणी आयोजन होत असताना ग्रामदेवत भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त गेले 3 वर्षापासून आमचे सर्वच सहकारी युवक सहकारी याच्यामध्ये सातत्याने काम करत दरवर्षी या मैदानाचं आयोजन करतात. खरं तर यापूर्वी सेकंदावरती याचे जे काही स्पर्धा असतात त्या स्पर्धेचं आयोजन सर्व कार्यकर्त्यांकडून होत होतं. यावर्षी एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणलं तर हा 3 फेऱ्यांचं मैदान या ठिकाणी या सर्व युवक सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने यांनी यासाठी अपार कष्ट घेतलेले आहेत. गेले 15 ते 20 दिवसापासून खरं तर या संपूर्ण मैदानाची तयारी करण्यासाठी ही परिस्थिती मैदानाची अशी नव्हती. संपूर्ण मैदान तयार केलेले आहे
अशी काही नवीन तयार केलेलं मैदान आणि सगळ्या युवकांचं याच्यामध्ये सर्वांचं कष्ट आहेत. त्याबद्दल मी पहिलं प्रथमतः सर्व या युवक सहकाऱ्यांचं, गावातील सर्व माझ्या तरुण सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये विशेषतः म्हणजे जे काही बैलगाडा शौकीन असतील, मालक असतील, उपस्थित सर्वच प्रेक्षक वर्ग, यासाठी आम्ही समस्त गावकरी मंडळ आणि या आयोजकांच्या सर्व कष्टातून आणि माध्यमातून 3000 ते 5000 नागरिकांचं या ठिकाणी प्रेक्षक वर्गाचं, बैलगाडा मालकांचं जेवणाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तरी या अशा भव्य दिवस स्पर्धेसाठी राज्यातील संबंध बैलगाडा मालक असतील, बैलगाडा शौकीन असेल, यांनी या स्पर्धेमध्ये आपला या ठिकाणी ऑनलाईन तातडीने या ठिकाणी सहभाग नोंदवून या स्पर्धेची मोठ्या पद्धतीने या ठिकाणी शोभा वाढावी आणि देवाची यात्रेची देखील शोभा वाढावी अशी या ठिकाणी मी एक ग्रामस्थांना आपण विनंती करतो. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. मयूर बाळासाहेब गोळे, ग्रामस्थ पिरंगुट. ग्रामस्थ पिरंगुट. मयूर शेठ, काय सांगाल, तुमच्या गावामध्ये भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे, काय सांगाल त्याविषयी? भैरवनाथ जोगेश्वरी माते उत्सवानिमित्त, पिरंगुटच्या उत्सवानिमित्त आम्ही हे मैदान घेतलेलं आहे. गेले 15 दिवस या मैदानाचं काम चालू आहे. तरुण वर्गाने यांनी चांगला प्रतिसाद देऊन हे मैदान तयार केलेलं आहे. तसेच लोकांच्या जेवणाची व्यवस्था, जनावरांच्या पाण्याची व्यवस्था, तशी त्यांची सेफ्टी सगळ्यांची आम्ही इथं चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे. तरी मी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा मालकांना आवाहन करतो की किंवा सर्वांनी हा पहिला उत्सव असल्यामुळे, आपला पहिला आमचा बैलगाडीचा मोठा कार्यक्रम असल्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही मी संबंध महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांना विनंती करतो. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव कुमार महेश मोहनगोळे. बरं दादा, काय सांगाल, किती तारखेला मैदान संपन्न होते आणि मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आलं आहे? मैदान रोजी 21 मार्च 2026 रोजी संपन्न होणार आहे. कशानिमित्त आयोजित केले? ग्रामदैवत श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त मैदान आपलं आयोजित केले. मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे, दुसरा आहे? मैदानाचं स्वरूप ओपन राहील. बरं दादा, पहिल्यांदाच पिरंगुट गावामध्ये 3 फेऱ्याचं मैदान होतं. इथून मागची मैदान कशा पद्धतीने पार पाडायची तुमची? इथून मागचे गेले 3 वर्ष झालं आपलं सेकंद घाट असं स्पर्धा होत होत्या. बरं आता हेच पहिलंच वर्ष आमचं 3 फेऱ्याचं झालेलं आहे. बरं, त्याचबरोबर गावामध्ये पहिल्यांदाच प्रथम फाटी तयार करण्यात आली. ह्या भागाला, ह्या परिसराला नाव काय? मौजे पिरंगुट गोळ्याळी गावठाण बरं. या ठिकाणी हे गाड्याचंच ठिकाण. बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि परमिशन आपल्याला लवकरच प्रकाशित होईल आपल्याला. बरं, त्याचबरोबर दादा, मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. फायनलची बक्षीस आपली प्रथम 1,11,000, द्वितीय 81,000, तृतीय 61,000, चतुर्थ 51,000, पंचम 41,000, सहावं आपलं 31,000 आहे आणि सातवं 21,000 आहे. बरं, त्या बक्षिसांबरोबर काय दिलं जाणार आहे अजून? त्या बक्षिसा प्रत्येक बैलगाडा मला 2 डाली आपण देण्यात येणार. बरं, त्याचबरोबर क्वार्टर फायनलची बक्षीस रचना कशी असणार आहे? क्वार्टर फायनलची बक्षीस आहे प्रथम 10,000, द्वितीय 9,000, तृतीय 8,000, चतुर्थ 7,000, पंचम 6,000, सहावं 5,000 आणि सातवं 4,000 व डाल. बरं, डाला असणार, प्रत्येकी 2-2 डाली आहेत का त्याला? प्रत्येकी 2 डाल. बरं, त्याचबरोबर मेगा फायनल पण घेणार आहे दादा तुम्ही. मेगा फायनलला 3 नंबरला गाडी उतरणार आहेत, त्यांना किती बक्षीस आहेत? प्रत्येकी 2,000 रुपये आपण बक्षीस ठेवतो. बरं, आणि बरं, 1 डाल आहे फक्त. बरं, आणि प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी 1,000 रुपये आपण बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार संपन्न होणार आहे का? सर्व आपण मैदान पारदर्शक व अखिल बैलगाडा संघटना मुळशी व महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घेणार. बरं, ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? आपण ऑनलाईन नोंदणी चालू केलेली आहे व आपण सर्व ग्रामस्थांना, बैलगाडा शौकीनांना, सर्व महाराष्ट्रातल्या आवाहन करतो की आपण भरपूर प्रतिसाद द्या. बरं, आणि ऑनलाईन लॉट कधी काढले जातील दादा? ऑनलाईन लॉट 20 तारखेला सायंकाळी काढण्यात येतील. बरं, चालते. धन्यवाद दादा. आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य, मुळशी तालुक्याचे उपाध्यक्ष, प्रसिद्ध बैलगाडी मालक सुमित भाऊ पवळे, आणि विशेष म्हणजे ते पिरंगुट गावचे ग्रामस्थ आहेत. त्यांच्या गावामध्ये दिनांक 21 मार्च रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यती संपन्न होत आहेत. पिरंगुट केसरी असं या मैदानाचं नाव आहे. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल, पुन्हा एकदा तुमच्या गावामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच 3 फेऱ्याचं मैदान या गावामध्ये संपन्न होत आहे आणि सुंदर अशी फाटी तयार करताय, काय सांगाल याच्याविषयी? आपण बैलांच्या सोयीसाठी आपण एकदम व्यवस्थित फाटी बनवलेली आहे. बरं कारण की माती बिती टाकून एकदम रोलिंग बिलिंग करून फाटी व्यवस्थित केलेली आहे पाळण्यासाठी आपण. बरं, किती दिवसापासून काम सुरू आहे दादा? 15 ते 20 दिवस झाले आपलं काम चालू होतं. बरं, आता आपण वळू मैदानाकडं. या मैदानाचं रान कसं आहे, माती कशी आहे? रान मातीचं आहे
सपई पल्ला आहे अक्का. बरं, त्याचबरोबर एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? 9 फाट्या आहे एकूण. फाटीच्या आतातमधलं अंतर किती? 14 फूट. ओपनचं मैदान तुम्ही घेताय त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे? 900 फूट हे झाले, पण आपण 850 फूट ठेवणार आहे पल्ला. बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 15 ते 20 गट बसू शकतात. त्याचबरोबर निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 600 ते 700 फूट जागा आहे पुढे. बरं, त्याचबरोबर या मैदानात ज्या दिवशी संपन्न होणार आहे त्या दिवशी दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 100% बॅरिकेड आहे दोन्ही साईड. बरं दादा, आता मुळशी भागामध्ये तसंच बोहर भागामध्ये तुकडा पद्धतीची शेती असते, भात शेती आहे, त्यामुळं हे पण रान त्याच पद्धतीचं आहे का? त्याच पद्धतीचं रान आहे आपलं. बरं, किती दिवसापासून माती भरायचं काम चालू होतं, सगळं मैदान तयार करायचं? 10 दिवस झाले माती भरून झाली, त्यानंतर एक 6-7 दिवस आपण सपाटीकरण केले जाते. मित्रांनो, ज्या पद्धतीने बोर भागातली त्याचबरोबर मुळशी भागातली आपली कोंडाळीची फाटी आहे, त्यानंतरनं मातेरेवाडीची असेल किंवा अलीकडचं तुम्ही बुकुमची फाटी, त्याच पद्धतीने हे रानसुद्धा आहे. फरक असतो रानामध्ये, आणि काळवाट्याचं रान आहे आणि माती भरून या ठिकाणी ही फाटी तयार करण्यात आलेली आहे. दादा, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो आहे ना, पट्ट्या आहे. त्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? कालिदास अप्पा घाटे, या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मयूर तळेकर, प्रवीण घाटे. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढानाला, दरी, लाईटचा पूल असं काय काय? असं काही नाही. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी, अडी अडचणी आहेत, अडथळे आहेत, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी? 100% सगळा बंदोबस्त केला जाईल. ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, त्याचा योग्य तो उपयोग करून सुरक्षा तयार करण्यात येईल का? बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही, इजा होणार नाही, याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल का? 100% घेतली जाईल. दादा, या मैदानाकडे यायचं म्हटलं तर कुठून कुठून कसे रस्ते आहेत? आता आपल्या मैदानाला 4 रोड आहे, घाटातून दोन्ही साईडनी, दोन्ही घाटातून खाली रोड आहे, बरं असे 4 ठिकाणी रोड आहे. बरं, मग लोकेशन दिलेलं आहे? तो लोकेशन आता आपण ग्रुपवर सोडणार आहे. बरं, कसे कसे रस्ते आहेत, कुठून कुठून कसे रस्ते आहेत सांगा पहिले. चांदणीचा कोकण आले घेऊन घाटात 2 घाट नाही का लागतात, दोन्ही साईडनी रोड आहे. बरं. परत खालून मुळशीकून येणाऱ्या गाड्यांना बी गावातून 2 रोड आहे. बरं, पिरंगुड गावात हो, ना, गावात. आणि वरनं जे येणार आहेत ते कुठल्या गावात नाही आहेत रस्ते? मुकाईवाडीकडून वरच्या. बरं, आणि रस्ते कसे आहेत, डांबरी किती आहेत रस्ते? काही डांबरीकरण आहे, सिमेंटीकरण, काही मातीचा रोड आहे पुढे आले की. बरं, पुढं आले की म्हणजे मैदानाकडे आल्यानंतर मातीचा रस्ता रोड आहे. बरं, त्याचबरोबर या मैदानात आल्यानंतर बैलगाडी मालकांनी कोणत्या दिशेला कसा निवारा करायचा, कुठल्या दिशेला निवारा करायचा? फाटीच्या बरोबर समोर पुढं पण बांधा, काही विषय नाही. उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये का? हो हो. बरं, त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? राहणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का? टँकर पण आहे, त्याचबरोबर संपूर्ण दिवसभर या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली? ॲम्ब्युलन्स पण आहे. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे? STC आणि मैदान रिपोर्टर. बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? या ठिकाणी निकाली पंच पहिलं ग्रामस्थ राहतील, हां. त्यानंतर जर अटीतटीचा निकाल आला तर मुळशी तालुका बैलगाडा संघटना हे निकाल देतील. बरं दादा, त्याचबरोबर ही नव्याने फाटी तयार होती, तुम्ही बऱ्याच दिवसापासून 2 दिवसापासून सोशल मीडियावरती फोटो शेअर करताय, ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडी अडचणी आहेत, त्या सगळ्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करताय. ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर कोणाच्या काय मनामध्ये शंका असेल तर काय आव्हान करताल? जर काय अडचण असतील तर आम्हाला आयोजकांना फोन करून आम्हाला अडचण काही द्या असेल ती सांगाव, हां, त्याचं निरसन केलं जाईल सगळं. 100% केलं जाईल. बरं दादा, आता आपण वळूयात या मैदानाच्या नियम अटींकडे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार संपन्न होईल का? या मैदानातला पहिला नियम, बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा कोणताही अवयव पुढे असले की त्यावर निकाल दिला जाईल. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला किंवा काही गैरकृत्य केलं, त्या गाडीवरती ऑब्जेक्शन आलं तर ती गाडी बाद केली जाईल का, आणि त्या चालकावरती काय कारवाई केली जाईल? चालकाला दिवसभर पूर्ण बाद केला जाईल की गाडी आणून देणार नाही, आणि ती गाडी बी बाद केली जाईल. त्या अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का, तिला रोख रकमेचं बक्षीस दिलं जाईल का? बक्षीस देणार नाही त्या गाडीला. गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? पुढे चाल देण्यात येईल. सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? संगनमत करायला लागेल, संगणमत नाही झालं तर चिठ्ठी टाकण्यात येईल. किती वेळाचा कालावधी दिला जाईल? एक 10 मिनिटाचा. बरं, त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी? दिवसभर. बरं, त्याचबरोबर जे ऑब्जेक्शन घेणारी व्यक्ती आहे डबल बैलाच्या संदर्भामध्ये त्यांना काय नियमावली असेल? घेऊन यायचा, पुरावा सिद्ध झाला तर ती गाडी बाद केली जाईल का? बाद केली जाईल दिवसभर. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असेल? बैलाचा एक पाय किंवा एक चाक पलीकडे गेल्यावर गाडी बाद राहील. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे, याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. बाद केली जाईल. खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे ती कशा पद्धतीने निर्णय असणार आहे? खालची जी पट्टी आहे अखिल भारतीय बैलगाड्याचा काही नियम आहे तोच राहील आपल्याला. बरं, एका वेळेस किती गट खाली जातील? 10 गट. अन्य कुठलंही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल गटाच्या संदर्भामध्ये तर किती कालावधी असेल? जेवढे गट खाली जातील तेवढ्याच आहे. बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानामध्ये थेट
गावगाडी अथवा आयोजकाची गाडी पळवली जाईल का फायनलला? नाही. तुम्ही जी बक्षीस रचना बॅनरवरती जाहीर केली ती संपूर्ण बक्षिसाची रक्कम बैलगाडी चालक मालकांना मिळणार. पूर्ण भेटणार. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्वांनी नोंद लवकरात लवकर करा, कारण की आपलं पारदर्शक मैदान आहे. या ठिकाणी कुठलीही कोणाला अडचण नाही आहे. निकाल विकाल सगळं आपण पारदर्शक देणार आहे. त्यामुळे सर्वांनी नोंद लवकरात लवकर करून घेऊन पिरंगुट गावची शोभा वाढवावी. बरं, आता सध्या फाटीची कशा पद्धतीचे काम चालू आहे आता सध्या? पाठीचं 99% काम पूर्णच झालेलं आहे आपलं. बरं थोडंफार किरकोळ जे काय काम असेल ते आता आपलं चालूच आहे बाकीचं. बरं, चालतंय. धन्यवाद दादा.